नमस्कार शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने काल 2026-27 खरीप हंगामासाठी हमी भाव जाहीर केलेला आहे. याच्यामध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेले 2026-27 साठी जे हमी भाव आहे, तर कोणत्या पिकाला किती हमी भाव मिळाला आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर त्यामध्ये 2013-14च्या तुलनेत 2026-27चा हमी भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर असा अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कोणत्या पिकाला किती भाव आणि कोणत्या पिकाला किती जास्त भाव मिळाला आहे तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर बघू शकता, केंद्र सरकारची घोषणा 2026-27 खरीप हंगामासाठी हमी भाव केंद्र सरकारने जाहीर केले. 2026-27 मध्ये वाढीव हमी भाव. त्याच्यात बघू शकता, धान पिकाला जे सामान्य पीक आहे त्या पिकाला 2013-14 मध्ये 1310 रुपये प्रति क्विंटल इतका भाव होता. तर 26-27 मध्ये 2441 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आलेला आहे. धान ग्रेड ए म्हणजे 2013-14 मध्ये 1345, तर 26-27 मध्ये 2461 रुपये हमी भाव देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये ज्वारी हायब्रिड याला 13-14 मध्ये 1500 रुपये प्रति क्विंटल होता, तर 2026-27 मध्ये 4023 रुपये प्रति क्विंटल देण्यात आलेला आहे. ज्वारी मालदांडी 2013-14 मध्ये 1520 रुपये प्रति क्विंटल होता, तर 26-27 मध्ये 4073 रुपये प्रति क्विंटल हा देण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता 2026-27 मध्ये काय भाव चालू आहेत. त्याच्यानंतर बाजरीला 2013-14 मध्ये 1250 रुपये प्रति क्विंटल भाव होता, तर 26-27 मध्ये 2900 रुपये प्रति क्विंटल इतका भाव देण्यात आलेला आहे. नाचणी याला 13-14 मध्ये 1500 रुपये प्रति क्विंटल होता, तर 2026-27 मध्ये 5205 रुपये प्रति क्विंटल इतका भाव देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मका ही 2013-14 मध्ये 1310 रुपये प्रति क्विंटल होती, तर 26-27 मध्ये 2410 रुपये प्रति क्विंटल करण्यात आलेली आहे. आता त्यामध्ये तूर अरहर त्याच्यामध्ये 2013-14 मध्ये 4300 रुपये प्रति क्विंटल होते, तर 26-27 मध्ये 8450 रुपये प्रति क्विंटल इतका हमी भाव देण्यात आलेला आहे. आता त्याच्यामध्ये मूग 2013-14 मध्ये 4500 रुपये प्रति क्विंटल होता, तर आता 8780 रुपये प्रति क्विंटल 2026-27च्या हमी भावामध्ये देण्यात आलेला आहे. उडीद 2013 मध्ये 4300 रुपये प्रति क्विंटल इतका भाव होता, तर 26-27 मध्ये 8200 रुपये प्रति क्विंटल इतका भाव देण्यात आलेला आहे. शेंगदाणा याच्यामध्ये 2013 मध्ये 4000 रुपये प्रति क्विंटल भाव होता, तर 26-27 मध्ये 7517 रुपये प्रति क्विंटल इतका भाव देण्यात आलेला आहे. सूर्यफूल बियाणे याच्यामध्ये 2013-14 मध्ये 3700 रुपये प्रति क्विंटल होतं, तर आता 26-27 मध्ये 8343 रुपये प्रति क्विंटल इतका भाव देण्यात आलेला आहे. सोयाबीन पिवळं याच्यामध्ये 13-14 मध्ये 2560 रुपये प्रति क्विंटल भाव होता, तर आता 26-27 साठी त्याचा हमी भाव 5708 रुपये इतका ठरवण्यात आलेला आहे. आता तीळ 2013-14 मध्ये 4500 रुपये प्रति क्विंटल होतं, तर 2026-27 म्हणजे 10346 रुपये प्रति क्विंटल इतका भाव करण्यात आलेला आहे. करडईचा भाव 2013-14 मध्ये 3500 होता, तर आता 26-27 म्हणजे 10052 रुपये इतका करण्यात आलेला आहे. कापूस मध्यम धागा 2013 मध्ये 3700 रुपये प्रति क्विंटल होता, तर आता 2026-27 मध्ये 8267 रुपये हमी भाव देण्यात आलेला आहे. कापूस लांब धागा हा 2013-14 मध्ये 4000 रुपये प्रति क्विंटल होता, तर आता 2026-27 मध्ये 8667 रुपये इतका हमी भाव याच्यात देण्यात आलेला आहे. तर बघू शकता 2013-14च्या तुलनेमध्ये 2026-27 मध्ये सरकारने खरीप हंगामासाठी हमीभाव जाहीर केलेले तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.